मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी मिळवून दिलेले पहिलं आरक्षण शरद पवार उद्धव ठाकरे यांनी घालवलं असं वक्तव्य विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केलं। एकनाथ शिंदे या वाघाने बंड केले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने महाविकास आघाडीचे सरकार पाडून महायुतीचे पुन्हा सरकार आणले। राज्य कसे चालवावे याचा दूरदृष्टीपणा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे। मात्र फडणवीस यांना सर्वांनी घेरलं, कारण फडणवीसच आपल्याला फाईट देऊ शकतात हे शरद पवारांना कळलं। त्यामुळे वेगवेगळी आंदोलनं आतापर्यंत राज्यात उभी केली गेली आहेत। मराठा समाजाचे आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले, पण यातील कोणत्याही मुख्यमंत्र्याने मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही। पण 2019 साली मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी पहिलं आरक्षण मिळवून दिलं। मात्र शरद पवार उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला मिळालेलं हे आरक्षण घालवलं। मात्र या दोघांवर टीका झाली नाही, टीका झाली ती फडणवीस यांच्यावर झाली। त्यामुळे शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनी मामा आहेत असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी मारला। महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्या सरकारनं महायुतीनं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीला एक ओवाळणी म्हणून निश्चितपणानं तिच्या पदरामध्ये दान देण्याचं एक महत्त्वाचं काम या राज्यामध्ये केलेलं आहे। 1 कोटीपेक्षा जास्त महिलांची नोंदणी आज मितीला या राज्यामध्ये झालेली आहे। पहिला हप्ता ज्यांची जुलैमध्ये नोंदणी झाली त्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि पुढील हप्तेसुद्धा जमा होतील। निश्चितच या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारनं अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले। शेतकऱ्यांना 7.5 HP वीज मोफत दिली। त्याचबरोबर शेतकऱ्याच्या खात्यावरती प्रधानमंत्री सन्मान योजना असेल किंवा राज्याची ओम नमो किसान सन्मान योजना असेल, या माध्यमातून शेतकऱ्याच्याही खात्यावरती 12,000 रुपयेपर्यंत जमा होत आहेत। आणि वेगवेगळ्या विकासाच्या माध्यमातून सुद्धा गावगाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसा महायुतीच्या सरकारनं आणलेला आहे। अनेक विकासाची नवी पाठ या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती आले, त्यांनी मराठा समाजाला ना आरक्षण दिलं। 10% आरक्षण 2019 साली देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। सारथी संस्था देवेंद्र फडणवीस यांनी दिली। सारथी संस्थेच्या माध्यमातून स्कॉलरशिप असेल देवेंद्रजींनी दिली। परदेशामध्ये विद्यार्थ्यांना शिकायला स्कॉलरशिप देवेंद्रजींनी दिली। MPC UPCची स्कॉलरशिप देवेंद्रजींनी दिली। अण्णासाहेब पाटील महामंडळ देवेंद्रजींनी काढलं। अरे एवढं मराठा समाजासाठी त्या माणसानं केलं, फक्त त्या माणसाची जात आडवी आली आणि म्हणून प्रस्थापित मराठे, वाड्यातले मराठे यांनी व्यूहरचना करून देवेंद्र फडणवीसला खऱ्या अर्थानं राजकारणातनं संपवायचा हा कट केला। आणि म्हणून विस्थापित मराठा सदाभाऊ खोत सारखा या महाराष्ट्रातला देवेंद्र फडणवीसच्या पाठीशी हिमालयासारखा उभा राहिला। अरे पाणी अडवा पाणी जिरवा त्या माणसानं केलं। या राज्यामध्ये मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यताच्या माध्यमातून निधी मिळतो, आरोग्य योजना या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सुरू जर कुणी केली असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि लाखो रुग्णांना फायदा झाला।